देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड भगर नगरपालिकेमध्ये जाणार की नाशिक महापालिकेमध्ये समाविष्ट होणार याचा तिढा अखेर सुटलेला आहे। काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचं स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देवळालीसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे। मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेलेल्या 2 महिलांना एका कारनं जोरदार धडक दिली। काल दुपारी शाळेजवळच नाशिकच्या सिडको भागामध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौकामध्ये हा अपघात झालेला आहे। या धडकेमध्ये सोनल सागर उगाले त्याचबरोबर एक दुसरी महिला सुद्धा गंभीर जखमी झालेली आहे। नाशिकच्या बागलाणमधील शासकीय आश्रम शाळेमध्ये आवारामध्ये बांधकाम साहित्य चोरणाऱ्याला अटक झालेली आहे। या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक केली आहे तसंच मुद्देमालही जप्त केलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे इथे मध्य रेल्वेच्या अंडरपासमध्ये 2 ते 4 फुटाचं पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पाण्यातून वाहनं नेण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेकडूनही ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा वाहनधारक आणि शेतकऱ्यांचा आरोप आहे।